मेरे प्यारे भाइयों और बहनों, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, सिर्फ हौसलों से उड़ान होती है, सिर्फ हौसलों से उड़ान होती है। यावरून काय सांगायचंय हो मला? मंजिल त्यांनाच मिळते की ज्यांच्या सपनामध्ये दम असतो, जी वास्तव स्वप्न पाहतात, वास्तव स्वप्न पाहतात। काही जण स्वप्न पाहतात आणि स्वप्न पाहण्यासाठी सारखं झोपून राहतात आणि मग स्वप्न पाहण्यासाठी जर सारखं झोपून राहिलं तर स्वप्न साध्य होतील का? नाही। स्वप्न जर पूर्ण करायचं असतील तर झोप काय केली पाहिजे? सोडून दिली पाहिजे। दिवस रात्र जागरण करून मेहनत केली तर आपली स्वप्न साकार होतात विद्यार्थी मित्रांनो। आणि म्हणून अब्दुल कलामांनी जे काही सांगितलंय ते लक्षात ठेवा की रात्री जे काही आपण स्वप्न बघतो ती स्वप्न जर सत्यात उतरवायची असतील तर दिवसभर तर आपल्याला कष्ट करावं लागेलच, त्याबरोबर रात्रीची झोप सुद्धा आपल्याला कमी करावी लागेल, खूप कष्ट करावे लागतील, त्याशिवाय आपली स्वप्न पूर्ण होणार नाहीत। आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगून चाललोय की खूप कष्ट करा, फळ 100% मिळणारच। आणि मी नेहमी असं का सांगत असतो की हे सांगितल्यानंतर किमान तुमच्यापैकी 10% विद्यार्थ्यावर जरी याचा परिणाम झाला तरी सांगितलेलं सार्थक झालं असं मी समजेन। आणि मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीजगणिताचं जे पहिलं प्रकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे त्यातील सराव संच 1.5 ची सुरुवात करतोय, ज्यामध्ये शाब्दिक उदाहरणे आहेत। Today we started the practice set 1.5. In this practice set there are words problem, and the first words problem is two numbers differ by 3. The sum of twice the smaller number and threes the greater number is 19. Find the numbers. काय सांगितलंय बघा? The two numbers differ by 3. The sum of twice the smaller number and threes the greater number is 19. Then find the numbers. काय सांगितलंय? दोन संख्यांमधील फरक 3 आहे। आता दोन संख्यांमधील फरक 3 आहे म्हणजे एक संख्या मोठी असते, एक संख्या लहान असते, ठीक आहे? दोन संख्यांमधील फरक 3 आहे आणि लहान संख्येची दुप्पट। The sum of twice the smaller number. Twice म्हणजे दुप्पट, कोणत्या? स्मॉलर नंबर, लहान संख्येची दुप्पट, and threes of greater number आणि मोठ्या संख्येची तिप्पट। लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट
यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व काही 100% जशास तसं लिहिलेलं आहे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी तेच वाक्य जेव्हा मी मराठीतून सांगेन व्यवस्थित ऐका, समजून घ्या आणि पुन्हा वहीमध्ये लिहून काढा. ठीक आहे, व्हिडिओ आहे त्यामुळं आपल्याला थांबून लिहून घेता येतं. काही समजलं नाही, काही व्यवस्थित ऐकायला आलं नाही, मागं पुढं करून आपण व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहू शकता. 1 वेळा नाही 10 वेळा पाहू शकता. ठीक आहे, आणि मग आता उत्तराकडे वळू. Let the greater number be x. समजा मोठी संख्या x आहे and the smaller number be y and the smaller number be y आणि लहान संख्या y आहे. समजा मोठी संख्या x आहे आणि लहान संख्या y आहे. ठीक आहे, म्हणून फ्रॉम द फर्स्ट कंडिशन दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय सांगितले हो? दोन संख्यातील फरक 3 आहे, म्हणजे मोठी संख्या वजा लहान संख्या बरोबर काय 3. म्हणून दिलेल्या पहिल्या अटीनुसार फ्रॉम द फर्स्ट कंडिशन x minus y, this is greater number minus smaller number, मोठी संख्या वजा लहान संख्या बरोबर 3. विधान नंबर 1, समीकरण नंबर 1, x minus y is equal to 3. This is equation number 1. आता दुसरं काय सांगितलं? 3 is the greater number, मोठ्या संख्येची तिप्पट काय देऊ? 3x. तिप्पट x ची तिप्पट 3x. and 2 is the smaller number, छोट्या संख्येची दुप्पट मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे 3x, लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y. कारण लहान संख्या y आहे, 2y. या दोघांची बेरीज किती आहे? 19 आहे. therefore from the second condition, म्हणून दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार 3x plus 2y is equal to 9. This is equation number 2. म्हणून दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार 3x आणि 2y बरोबर 19, समीकरण नंबर 2. आता दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, या प्रकरणामध्ये अशी जेव्हा दोन समीकरणे मिळतात तेव्हा ती दोन समीकरणे सोडवायची असतात, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असते आणि ती करत असताना आपल्याला ही पहिली पद आणि त्यांचे सहगुणक सारखी पाहिजे. इथं x आहे, इथं 3x आहे, पद सारखी नाहीत. there are not equal terms and here also minus y plus 2y, here also not equal terms. आणि मग इथं पण सारखी पद नाहीत, इथं पण सारखी पद नाहीत. मग अशा वेळी कुठल्या तरी एका समीकरणाला कशाला तरी गुणाकार करावा लागतो. जेव्हा समीकरण 1 ला आपण 2 न गुणाकार केला तेव्हा इथं धन 2y आहे, इथं ऋण 2y येतं. धन 2y ऋण 2y येतं आणि मग जेव्हा आपल्याला ते दोन समीकरण सोडवता येतात, इथं धन 2y इथं ऋण 2y, जेव्हा पदही सारखी असतात आणि चिन्ह वेगळी असतात, धन 2y ऋण 2y, तेव्हा बेरीज करायची असते. ती नंतर करू, अगोदर समीकरण 1 ला काय करायचं आपल्याला? 2 न गुणाकार करायचंय. आणि म्हणून मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2, समीकरण 1 ला 2 ने गुणून समीकरण 1 आहे x वजा y बरोबर 3, याला 2 न गुणाकार केला. 2 into x 2x minus 2 into y 2y is equal to 2 3 are 6. This is equation number 3. 2 गुणिले x म्हणजे 2x वजा 2 गुणिले y म्हणजे 2y.
y बरोबर व्यतिरिक्त 6 समीकरण नंबर 3 1 पासून मिळवलंय. आता 1 चा विचार करायचा नाही, समीकरण 2 आणि 3 चा विचार करा. इथं धन 2y आहे, ऋण 2y आहे, पद सारखी आहेत, चिन्ह वेगळी आहेत, बेरीज करायची असते. आणि म्हणून समीकरण 2 आणि समीकरण 3 यांची बेरीज करून ऍडिंग इक्वेशन 2 and equation 3, ऍडिंग इक्वेशन 2 and equation 3. काय हो समीकरण 2 3x plus 2y is equal to 19. This is equation 2. 2x minus 2y is equal to 6. This is equation 3. 3x अधिक 2y बरोबर 19 समीकरण 2 आहे. 2x वजा 2y बरोबर 6 समीकरण 3 आहे. धन 2y ऋण 2y कट होऊन जातं. प्लस 2y minus 2y get cancelled. 3x plus 2x is equal to 5x. 19 plus 6 is equal to 25. 3x and 2x 5x बरोबर 19 आणि 6 25. 5x बरोबर 25 म्हणजे x बरोबर 25 गुणिले 5 चे भागिले 5 झाले. x is equal to 25 divided by 5. 5 5s are 25. Therefore x is equal to 5. 5 25 आणि म्हणून x बरोबर 5 आलं. आलेली किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, समीकरण 2 मध्ये ठेवा किंवा समीकरण 3 मध्ये ठेवा. y ची किंमत जी काही मिळते ती कधीच बदलत नाही कोणत्याही समीकरणात x ची किंमत ठेवली तरी. आणि मग काय केलं? put x is equal to 5 in equation 1. x बरोबर 5 समीकरण 1 मध्ये ठेवलं. x minus y is equal to 3. Therefore, x is equal to 5 minus y is equal to 3. Minus y is equal to 3 plus 5 converting to minus 5. Minus y is equal to minus 2. Minus minus get cancelled. Y is equal to 2. काय झालं? x वजा y बरोबर 3. x ची किंमत 5 ठेवली. 5 वजा y बरोबर 3. वजा y बरोबर 3. धन 5 चे ऋण 5 झाले. वजा y बरोबर 3 मधून 5 गेले वजा 2. वजा वजा कटून जातं. y बरोबर 2. x ची किंमत 5 आली. x म्हणजेच मोठी संख्या आहे. y ची किंमत 2 आली. y म्हणजेच काय आहे? छोटी संख्या आहे, लहान संख्या आहे. आणि म्हणून शेवटी 2 वाक्य लिहायचं. therefore the greater number is x is equal to 5. मोठी संख्या बरोबर x बरोबर 5. the smaller number is y is equal to 2. लहान संख्या बरोबर y बरोबर 2. म्हणजेच काय हो? it means the required numbers are 5 and 2. म्हणजेच आपल्याला ज्या संख्या पाहिजे होत्या त्या काय आहेत? 5 आणि 2 आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सहज आता पडताळा घेतला बघा. मोठी संख्या 5 आहे. 5 आहे. 5 मधून 2 गेले. 5 मोठी संख्या आहे, 2 लहान आहे. 5 मधून 2 गेले 3. आलं का नाही? हा उगाच सहज बघा. 5 त्रिक 15. 5 त्रिक x ची किंमत 5 आहे ना. 5 त्रिक 15 अधिक 2 दोन्ही 4. y ची किंमत 2 आहे ना. 2 दोन्ही 4. 15 4 19. म्हणजे या पद्धतीने आपलं उत्तर 100% बरोबर आहे हे तपासून पाहता येतं. तर आपल्याला शेवटी असं लिहिता येतं की म्हणून therefore these two numbers are 5 and 2. त्या दोन संख्या 5 आणि 2 या आहेत. Dear students, now we started the question number 2 from practice set 1.5. आता आपण सुरुवात करतोय सराव संच 1.5 मधील प्रश्न दुसरा. Complete the activity. कृती पूर्ण करा. काय आहे? इथं दिलंय I am a rectangle.
मी आयत आहे आणि आयताची लांबी ही दिले लेंथ ऑफ रेक्टेंगल 2x plus y plus 8 and here 4x minus y, but the length of rectangle is equal. आयताची लांबी कशी असते? समान असते आणि आयताची रुंदी सुद्धा कशी असते? समान असते. Here the breadth of the rectangle 2y and here x plus y. आणि मग की ही लांबी बरोबर लांबी घेतल्यानंतर आपल्याला एक समीकरण मिळतं, त्याला समीकरण नंबर 1 द्यायचं. आणि हे रुंदी बरोबर रुंदी घेतल्यानंतर आपल्याला दुसरं समीकरण मिळतं आणि ही दोन समीकरणं मिळाल्यानंतर ती दोन समीकरणं सोडवायची आणि मग जे काही आपल्याला विचारलेलं आहे ते अगदी सहजरित्या आपल्याला मिळवता येतं. ठीक आहे. आणि मग आय एम अ रेक्टेंगल, मी आयत आहे, आयताची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y, की यावरून x आणि y च्या किमती आपल्याला शोधायच्या आहेत. and after that आणि त्यानंतर फाइंड माय एरिया अँड पेरिमीटर, माझे क्षेत्रफळ आणि माझी परिमिती काढा. माझी म्हणजे कोणाची? माझी नाही, काय? आयताची. या आयताचं क्षेत्रफळ काढायचंय आणि परिमिती काढायची आहे. आणि मग काय करायचं बाळांनो? The opposite sides of rectangle are of equal length. आयताच्या विरुद्ध बाजू या समान लांबीच्या असतात किंवा आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. The opposite sides of rectangle are congruent. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात किंवा आयताच्या सम्मुख बाजूंची लांबी समान असते. The opposite sides of rectangle are of equal length. Therefore, हे बरोबर हे आयताची लांबी बरोबर आयताची लांबी. 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. 2x plus 4x convert into minus 4x plus y minus y convert into plus y and plus 8 convert into minus 8. काय झालं? 2x उजवीकडचे धन 4x डावीकडे जाऊन ऋण 4x झाले, अधिक y ला y, उजवीकडचे वजा y डावीकडे जाऊन अधिक y झाले आणि हे डावीकडचे धन 8 उजवीकडे आणून काय केले? ऋण 8 केले. आणि मग 2x मधून 4x गेले, वजा 2x अधिक y अधिक 2y बरोबर वजा 8. We got the equation minus 2x minus plus 2y is equal to minus 8. काय मिळालं आपल्याला? वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 8. 2 आहे 8 आहे, प्रत्येकाला 2 न भाग जातो आणि म्हणून काय केलं? वजा 2x भागिले 2, 2y भागिले 2, वजा 8 भागिले 2, 2 2 भुर्र, 2 2 भुर्र, बेचौक 8. 2 2 get cancelled, minus x, 2 2 get cancelled, plus y, minus as it is 2 4s are 8, minus 4. This is equation number 1. Minus x plus y is equal to minus 4. This is equation number 1. वजा x अधिक y बरोबर वजा 4. हे समीकरण नंबर 1 आपण मिळवलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं या बाजू बरोबर घेतल्या, आता रुंदी या बाजू बरोबर ही बाजू x अधिक 4 बरोबर 2y. सेम आहे त्याचप्रमाणे x अधिक 4 बरोबर 2y, कारण एकदाच्या समोरासमोरील बाजू समान लांबीचे असतात. x अधिक 4 बरोबर 2y. x plus 4 is equal to 2y. x plus 2y convert into minus 2y plus 4 convert into minus 4. Therefore x minus 2y is equal to minus 4. This is equation number 2. काय झालं? x अधिक 4 बरोबर 2y. x हे धन 2y ऋण 2y झाले, धन 4 चे ऋण 4 झाले. हे समीकरण नंबर 2 आपण मिळवलं. आणि मग इथे ऋण x आहे, इथे
इथं धन x आहे. काय करायचं समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करायचं. ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून करा बेरीज. समीकरण 1 वजा x अधिक y बरोबर वजा 4. समीकरण 2 x वजा 2y बरोबर वजा 4 वजा x अधिक x कटून जातं. मायनस x प्लस x गेट कॅन्सल प्लस y मायनस 2y इज इक्वल टू मायनस y. y मधून वजा 2y गेले वजा y वजा y वजा 4 वजा 4 वजा 8 मायनस 4 प्लस मायनस 4 इज इक्वल टू मायनस 8. मायनस मायनस गेट कॅन्सल y इज इक्वल टू 8. y बरोबर काय आलं 8. एका चलाची किंमत मिळवली ती किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवली तर दुसऱ्या चलाची म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळते. आणि म्हणून पुट y इज इक्वल टू 8 पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. y बरोबर 8 समीकरण 1 मध्ये ठेवून काय आहे समीकरण 1 -x + y इज इक्वल टू -4 -x + y इज इक्वल टू 8 इज इक्वल टू -4 -x इज इक्वल टू -4 plus h convert into -8 -x is equal to -4 -8 -x is equal to -12 x is equal to 12 x is equal to 12 x बरोबर काय आलं 12 काय आलं बघा वजा x अधिक y बरोबर वजा 4 वजा x y ची किंमत काय 8 बरोबर वजा 4 वजा x बरोबर वजा 4 धन 8 चे ऋण 8 झाले वजा x बरोबर वजा 4 आणि वजा 8 वजा 12 हे ऋण ऋण कट आणि x बरोबर काय आलं 12 x ची किंमत मिळाली y ची किंमत मिळाली आणि मग आता या दोन्हीपैकी कोणतेही एक घेतलं त्याला लांबी म्हणतात या दोन्हीपैकी कोणतेही एक घेतलं त्याला रुंदी म्हणतात आणि म्हणून द लेंथ ऑफ द रेक्टँगल या दिलेल्या आयताची लांबी 4x y 4x y हे घेतलं तरी चालतं पण शॉर्टकट छोटं पाहिजे आपल्याला 4x y 4 into 12 x is equal to 12 minus y is equal to 8 12 4 48 minus 8 is equal to 40 आयताची लांबी बरोबर 4x वजा y 4 गुणिले 12 वजा 8 12 चौक 48 वजा 8 म्हणजे 40 आयताची लांबी काय आली 40 The breadth of the rectangle आयताची रुंदी हे घ्या किंवा हे घ्या शॉर्टकट 2y बरोबर 2 गुणिले 8 बरोबर 16 2y 2 into y is equal to 8 8 is 16 लांबी 40 मिळाली रुंदी 16 मिळाली x आणि y च्या किमती काढा म्हणले x आणि y च्या किमती आपण काढल्या x ची किंमत काय आली 12 y ची किंमत काय आली 8 त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा म्हणलंय आणि क्षेत्रफळ आणि परिमिती काढायचं असेल तर आयताची लांबी आणि रुंदी आपल्याला माहित पाहिजे आणि म्हणून अगोदर लांबी काढून घेतली 40 आली रुंदी काढून घेतली 16 आली आणि मग आता आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती आपल्याला काढता येते आणि मग the area of rectangle is equal to L into B it means length into breadth आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी is equal to 40 into 16 40 गुणिले 16 लांबी 40 रुंदी 16 40 गुणिले 16 16 0 0 16 64 640 स्क्वेअर युनिट चौरस एकक कळतंय हां आता मी जागा नाही म्हणून थोडं शॉर्टकट लिहिले तुम्ही स्टेप बाय स्टेप एका खाली एक असं लिहायचं आणि मग काय झालं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी तुम्ही खाली लिहायचं बरोबर 40 गुणिले 16
16 0 16 64 640 चौरस एकक. The perimeter of the rectangle, आयताची परिमिती बरोबर 2 in bracket L plus B, 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात 40 अधिक 16 म्हणजेच 2 गुणिले 56, 56 दोन्ही 112 युनिट, 112 एकक. 2 in bracket L plus B, 2 in bracket 40 plus 16, 2 into 56, 56 to the 112 units. आणि म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर 640 चौरस एकक आणि आयताची परिमिती बरोबर 112 एकक. म्हणजेच काय आलं? The area of the rectangle is equal to 640 square units and the perimeter of the rectangle is equal to 112 units. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 1.5 मधील प्रश्न तिसऱ्याला सुरुवात करत आहोत. We started the question number 3 from practice set 1.5 and the question is the sum of father's age and twist the age of his son is 70. की वडिलांचे वय आणि त्याच्या वयाच्या मुलाच्या वयाची दुप्पट. वडिलाचे आजचे वय आणि त्याच्या मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज किती आहे हो? 70 आहे. समजा आपण काय घेतलंय, वडिलांचं वय x घेतलंय, मुलाचं वय घेतलंय, तर वडिलांचं वय आणि त्याच्या मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे वयाची दुप्पट 2 वय यांची बेरीज 70 आहे. If double the age of the father and add it to the age of his son, जर वडिलांचे वय दुप्पट केले आणि मुलाच्या वयामध्ये मिळवले, the sum is 95, तर त्यांची बेरीज काय येते? 95 येते. Find their present ages, तर त्यांची आजची वये शोधा. पुन्हा एकदा सांगतो बघा की वडिलांचं वय जे काय आहे त्या वडिलांच्या वयामध्ये जर मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली तर त्या दोघांच्या वयांची बेरीज, तेव्हा त्या दोघांच्या वयांची बेरीज 70 वर्ष येते. आणि जर वडिलांचं वय दुप्पट केलं आणि त्यामध्ये मुलाचं वय मिळवलं तर त्यांची बेरीज 95 येते. तर त्या दोघांची म्हणजे वडिलांचं आणि मुलाचं आजचं वय आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. आणि मग the answer is let the father's age be x years, let the father's present age, let the father's present age be x years. समजा वडिलांचे आजचे वय x वर्षे आहे and the son's present age be y years. इथं प्रेझेंट राहिले हा. let the father's present age be x years. समजा वडिलांचे आजचे वय बरोबर x वर्षे and the son's present age be y years. आणि मुलाचे आजचे वय y वर्षे आहे. आणि म्हणून दिलेल्या पहिल्या अटीनुसार from the first condition, दिलेल्या पहिल्या अटीनुसार वडिलांचा आजचं वय
आहे, त्यामध्ये मुलाच्या आजच्या वयाची दुप्पट म्हणजे वायची दुप्पट 2y मिळवली म्हणजे दोघांची बेरीज केली तर 70 येते. दिस इज इक्वेशन नंबर 1. x plus 2y is equal to 70. This is equation number 1. From the second condition, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार काय की वडिलांच्या वयाची दुप्पट केली x ची 2x, त्यामध्ये मुलाचं आजचं वय मिळवलं. वडिलांच्या आजच्या वयाची दुप्पट 2x, त्यामध्ये मुलाचं आजचं वय मिळवलं तर त्यांची बेरीज 95 येते. इट मीन्स 2x plus y is equal to 95. This is our equation number 2. गणितात दिलेल्या पहिल्या अटीनुसार समीकरण 1 मिळवलं, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार समीकरण 2 मिळवलं. आता ही दोन समीकरण सोडवायचं, पण सोडवताना पाहायचं की ही पद सारखी आहेत. इथे x आहे तर 2x आहे, इथं 2y आहे तर y आहे. पद सारखी नाहीत, चल पण सारखं पाहिजे, सहगुणक पण सारखं पाहिजे, तेव्हाच त्या दोन समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. आणि मग चल सारखे आहेत परंतु पद सारखी नाहीत, पद सारखं आणण्यासाठी कोणत्या तरी एका समीकरणाला आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागतो. आणि म्हणून आपण काय केलं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2, समीकरण 1 ला 2 ने गुणाकार केला. 2 in bracket x plus 2y is equal to 70. Therefore 2 into x, 2x plus 2 2 are 4y is equal to 2 into 71 40. 2 गुणिले x म्हणजे 2x आणि बे दोन्ही 4y बरोबर 70, दोन्ही 140. समीकरण नंबर 3. 1 पासून हे मिळवलंय. आता 2 आणि 3 चा विचार करा. इथं धन 2x आहे, इथं धन 2x आहे, दोघांची वजाबाकी करायचं. आता समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करून सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. 2x आणि 4y बरोबर 140 समीकरण 3 आहे. 2x आणि y बरोबर 95 समीकरण 2 आहे. वजाबाकी करताना दुसऱ्या समीकरणातील प्रत्येकाचं चिन्ह बदलतं. धनाचं ऋण, धनाचं ऋण, धनाचं ऋण, धन 2x ऋण 2x कडून जातं. 4y मधून y गेले 3y बरोबर 145 मधून 95 गेले 45. Plus 2x minus 2x get cancelled. 4y minus y, 3y is equal to 140 minus 95 45. Y is equal to 45 divided by 3. 3 1s are 3, 1 remain 1 5 15. 3 5s are 15. Y is equal to 15. Y बरोबर काय आलं 15. आणि किंमत समीकरण 1 समीकरण 2 किंवा समीकरण 3 मध्ये ठेवा. Put y is equal to 15 in equation 1. y बरोबर 15 समीकरण 1 मध्ये ठेवा. समीकरण 1 आहे x अधिक 2y बरोबर 70. x plus 2y is equal to 70. x plus 2 into y is equal to 15 is equal to 70. x अधिक 2y बरोबर 70. x अधिक 2 गुणिले y ची किंमत 15 बरोबर 70. x अधिक 15 दोन्ही 30 बरोबर 70. x बरोबर 70 धन 30 चे ऋण 30 झाले. x बरोबर 40. x is equal to 2 into 15 is equal to 70. X plus 30 is equal to 70. X is equal to 70 plus 30 convert into minus 30. X is equal to 70 minus 30 40. X ची किंमत मिळवली, y ची किंमत मिळवली. X ची किंमत म्हणजेच वडिलांचे आजचे वय, y ची किंमत म्हणजेच मुलाचे आजचे वय. Therefore the father's present age म्हणजेच वडिलांचे आजचे वय बरोबर x बरोबर 40 वर्षे. And the son's present age y is equal to 15 years. The father's present age x is equal to 40 years and the son's present age y is equal to 15 years. म्हणजेच वडिलांचे आजचे वय बरोबर x बरोबर 40 वर्षे आणि मुलाचे आजचे वय बरोबर y बरोबर 15 वर्षे. या ठिकाणी हा भाग संपलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण इथंच थांबू. उर्वरित जो काही भाग आहे तो आपण
पुढच्या तासामध्ये घेऊ. तोपर्यंत सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज इथंच थांबू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. घरी बसा आणि भरपूर अभ्यास करा. विद्यार्थी दशेत एकच लक्षात ठेवा, आता माझा एकच ध्यास, अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास.